2017च्या उन्नाव लैंगिक अत्याचार प्रकरणातला दोषी कुलदीप सेनगरच्या शिक्षेला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली। यामुळे सेनगर आता तुरुंगातच राहणार आहे। सेनगर याचा जामीनही न्यायालयाने रद्द केला आहे। 23 डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने सेनगर याच्या कारावासाला 7 वर्ष 5 महिन्यांचा काळ लोटल्याचं सांगत जन्मठेपेला स्थगिती दिली होती। त्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली। महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सीबीआयतर्फे युक्तिवाद करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज यांच्या पीठाने ही सुनावणी घेताना आज पॉक्सो कायद्यात सरकारी कर्मचाऱ्याच्या व्याख्येत संदिग्धता असल्याचंही निरीक्षण नोंदवलं। या प्रकरणी अनेक कायदेशीर पैलूंवर विचार होण्याची गरज आहे आणि न्यायालय यावर विस्ताराने सुनावणी घेईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं। न्यायालयाने आरोपी सेनगर याला नोटीस दिली आहे। ग्रामीण कुटुंबांना 150